रब्बी हंगाम सन 2023 ची नियोजन व धोरण बैठक पुण्यामध्ये साखर आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित केलेली आहे। या बैठकीच्या दरम्यान राज्याचे रब्बी हंगामाचे मागील 5 वर्षाची सरासरी क्षेत्र एकूण 53.97 लाख हेक्टर असून एकूण रब्बी क्षेत्र 2023 हंगामाकरिता ते क्षेत्र 58.76 लाख हेक्टर प्रस्तावित केलेलं आहे। सरासरीच्या तुलनेमध्ये 9% अधिकचे क्षेत्र या रब्बी हंगामामध्ये प्रस्तावित केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून आपण आपला देश साजरा करतोय। म्हणून आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरा करत असताना घोषित केल्या असल्यामुळे रब्बी ज्वारी या क्षेत्रामध्ये जवळजवळ 2,47 लाख हेक्टर त्याच्यात रब्बीची ज्वारी वाढवण्याचं या ठिकाणी वाढवण्यात आलेलं आहे। तसेच संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता एकूण परिस्थिती जे मकाचं क्षेत्र 2,58,000 हेक्टरवरून आता ते अधिकचं 2,42,00,000 म्हणजे 5 लाख हेक्टर मकाचं क्षेत्र आपण यावर्षी 2.5 लाख जास्तीचं प्रस्तावित केलंय। कारण एकूणच सुमार पाऊस पडल्यामुळं येणाऱ्या काळात चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून हे क्षेत्र या ठिकाणी वाढवलेलं आहे। एकूण रब्बी ज्वारीचं क्षेत्र मी सांगितलं की 17 लाख हेक्टरवरून आता आपण यावेळेस 20 लाख हेक्टरवरती वाढ केलेली आहे। त्याच्यामध्ये सुद्धा 2.47 लाख हेक्टरची वाढ झाली। गहू आणि हरभरा प्रस्तावित क्षेत्र अनुक्रमाने 10.49 लाख हेक्टर व 21.52 लाख हेक्टर असून सरासरी क्षेत्रा एवढे आज यावेळेस ठेवण्यात आलेलं आहे। ही वस्तुस्थिती आहे की यावेळेस थोडासा हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल या ठिकाणी दिसून येतोय। तेल बियाणे क्षेत्रामध्ये वाढ करण्याकरता करडई, जवस, मोहरी या पिकाखाली क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी पुरेसा प्रमाणात आपण बियाणे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे। कधी नाही ते यावेळेस महाबीजनी आणि कृषी विभागानं अतिशय उत्कृष्ट काम केलं आणि 200 ग्रामचं जे बियाणं आपण देत होतो रब्बीसाठी शेतकऱ्यांना मोफत, ते आपण आता 2 किलोवर आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतल्यामुळं आणि ते अतिशय योग्य वेळेत दिल्यामुळं या ठिकाणी अशा सुमार पावसाच्या परिस्थितीत सुद्धा 5 लाख हेक्टर हे अधिकचं या ठिकाणी आपल्याला रब्बीचं क्षेत्र यावर्षी दिसून येत आहे। म्हणून ज्वारीचे 20 गुंठे क्षेत्राकरिता 2 किलो याप्रमाणे जवळजवळ 3,30,000 मिनी किट हे राज्यातील शेतकऱ्यांना पुरवण्यात येणार आहेत। काही पुरवले पण गेलेले आहेत। त्यामुळे 66,000 हेक्टर क्षेत्र रब्बी ज्वारीकरिता या ठिकाणी, तर मसूर पिकाचे 20 गुंठे क्षेत्राकरता 8 किलो याप्रमाणे 25,000 मिनी किट पुरवण्यात येणार आहेत। त्याचमधून 5,000 क्षेत्र हे लागवड अपेक्षित आहे। 57.86 लाख हेक्टर रब्बी क्षेत्राकरिता आवश्यक असणारे 9.51 क्विंटल बियाण्याच्या तुलनेत पुरेशा अशा प्रमाणात 11,10,158 किलो बियाणे आपल्याकडे उपलब्ध आहे। म्हणजे 9 लाखाच्या आवश्यकतेप्रमाणे 11 लाख आपल्याकडे उपलब्ध आहे। त्यामुळे रब्बी हंगामामध्ये बियाण्याची कसली अडचण कुठल्याही शेतकऱ्याला येणार नाही। तसेच रब्बी हंगामाकरता आज 16.64 लाख मेट्रिक टन रासायनिक खते साठा उपलब्ध आहे। तसेच रब्बी हंगाम 2023 हंगामाकरिता 29.60 लाख मेट्रिक टन खत आवंटन केंद्र सरकारने मंजूर केलेलं आहे। म्हणजे रब्बी हंगाम 2023 करता 20 लाख शेतकऱ्यांकरता 20,792 कोटी पीक कर्ज सुद्धा उपलब्ध करून या ठिकाणी देण्यात येणार आहे। 20,782 कोटी पीक कर्ज देण्यात येणार आहे। 10/10/2023 अखेर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना रुपये 25
1659.82 कोटी निधी एकूण 14 हप्त्यामध्ये आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना PM किसान सन्मान योजनेतून मिळालेला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 मध्ये 1,70,00,000 शेतकऱ्यांनी सहभाग या ठिकाणी घेतला आणि महाराष्ट्रानं यावेळेस पीक विमा योजना 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांसाठी लागू केल्यामुळं या महायुती सरकारच्या या निर्णयामुळं 1,70,00,000 एवढा ऐतिहासिक आकडा शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याचा या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं आज महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती एकीकडे पाऊस जास्त पडल्यामुळे असेल किंवा अधिकचा पावसाचा खंड पडलेल्यामुळे असेल याचा या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच या ठिकाणी होणार आहे. जवळजवळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये जसं 1,70,00,000 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला त्यात रुपये जवळ 8,016 म्हणजे 8,013.94 कोटीपैकी 3,050 कोटी विमा हप्ता हे अनुदान रक्कम विमा कंपन्यांना अदा सुद्धा करण्यात आलेला आहे. राज्यांनी शेतकऱ्यांच्या हिश्श्याचं जे राज्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळं आता कुठलाही पीक विम्याचा हप्ता केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा शेतकऱ्याचा हिस्साचा राहिलेला नाही. आता ही एकूण अशी परिस्थिती आहे. त्यामुळं रब्बी हंगाम सुद्धा 5 लाख शेतकरी सुमार पावसामध्ये या ठिकाणी आपण जास्तीचं क्षेत्र या ठिकाणी धरतो आहे. शेतकऱ्याला रब्बी हंगामामध्ये बियाण्यापासून खतापर्यंत कसलीही अडचण येणार नाही आणि कर्जाची सुद्धा अडचण येणार नाही याबाबतचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. माझी एकच शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण रब्बी हंगामाला समोर जात असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जरी आपण एकीकडं हरभऱ्याचं क्षेत्र वाढवत असलो, जरी आपण एकीकडं मक्याचं क्षेत्र वाढवत असलो, चारा यावेळेस आवश्यक आहे म्हणून, पण तरी सुद्धा रबीच्या ज्वारीच्या संदर्भातलं क्षेत्र वाढवणं हे शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी रबीच्या ज्वारीला योग्य भाव मिळवून देण्याच्या संदर्भात असेल, जवस असेल, तीळ असेल, करडई असेल, हे जे छोटे छोटे तृणधान्य आहेत या त्या बाबतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पुढाकार घेऊन याचं सुद्धा क्षेत्र वाढवावं. या तृणधान्याला सुद्धा अतिशय चांगला भाव मिळवून देण्याच्या बाबतीतली जबाबदारी कृषी विभाग नक्कीच या ठिकाणी घेईल. आता या बाबतीत आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू. पीक विम्यासंदर्भात एक उदाहरण असं होतं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यांना 28 जिल्ह्यांमध्ये 11,000 एकर जमीन दाखवली. असे मिस क्रेडेन्शियल जे आहेत ते शेतकऱ्यांच्या तळमळीला बदनाम करतात. असे किती उदाहरणं आढळलेली आहेत? एक लक्षात घ्या, अशी अनेक उदाहरणं आढळलेले ज्या वेळेस पीक विमा योजनेचे 1 रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांना आपण योजना जाहीर केली त्याच्या 15 ते 20 दिवसानंतरच अशा काही गोष्टी कृषी विभागाच्या लक्षात आल्यानंतर, माझ्या स्वतःच्या लक्षात आल्यानंतर मी स्वतः कृषी विभागाला आदेशित केलं, पीक विमा कंपन्यांना या ठिकाणी सांगितलं आणि अशा ज्या ज्या CSP सेंटरमधून अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या रेकॉर्डवर आणून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. याची माहिती पूर्णतः हाती येणार आहे. ती माहिती पूर्णतः हाती आल्यावर ज्या ज्या अशा शेतकरी दाखवून, जमिनी इतर लोकांच्या दाखवून पीक विमा 1 रुपयाचा फायदा घेण्यासाठी रक्कम लुटण्याचं काम या ठिकाणी केले गेलेले आहे. ज्यांनी कोणी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कृषी विभाग या ठिकाणी कायदेशीर कारवाई करणार आहे. परवा वाशिम मध्येच चक्क ते रेनगेजमध्ये पाणी ओतलं. या केसेस सुद्धा माझ्या कानावर कालच आल्या की परवा दिवशी वाशिम मध्ये रेनगेजवर पाणी काही शेतकरी होते का नव्हते ते तपासायला या ठिकाणी मी सांगितलं. त्यात पीक विमा कंपनीच्या संदर्भातून काही तक्रारी जर समोर आल्या, त्या तक्रारी आल्यानंतर त्याची चौकशी आम्ही कृषी विभाग म्हणून पोलीस गृह विभागाकडे देऊ आणि गृह विभाग तपास त्याचा करील आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. एक लक्षात घ्या, कंपन्यांनी आक्षेप घेणं हे स्वाभाविक आहे. आजपर्यंत प्रत्येक कुठलाही विमा देत असताना कंपनी हे ऑब्जेक्शन घेतं, कारण कंपनी ऑब्जेक्शन घेण्यासाठी जे पीक विम्याचा कायदा आहे त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कंपनीला ऑब्जेक्शन घ्यायचे अधिकार आहे. याचा अर्थ असा नाही की कंपनीनं ऑब्जेक्शन घेतलं म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही.
ऑब्जेक्शन घेतलं तरी विभागीय पातळीपर्यंत आलेले सगळे ऑब्जेक्शन कंपन्याचे या ठिकाणी फेटाळलेले आहेत। आता त्यांनी राज्य सरकारकडं म्हणजे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे कृषी विभागाच्या, त्यांच्याकडे ते अपील काही जणांनी पुढे केलेलं आहे। ते सुद्धा फेटाळल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी अग्रिमची रक्कम देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय करावा लागेल। ही वस्तुस्थिती, त्याला कारण अशी काही घडली आहेत की वॉटर गेजमध्ये जसं एक उदाहरण आता तुम्ही या ठिकाणी सांगता, तसंच 21 दिवसाचा खंड मोडीत काढण्याच्या संदर्भामध्ये वॉटर गेजवर पाऊस पडलेला दिसतोय, पण त्या वॉटर गेजच्या अंतर्गत येणाऱ्या 25 गावामध्ये पाऊस कुठंच पडलेला नाही। अशा संदर्भामध्ये कृषी महाविद्यालयाचा शास्त्रज्ञांनी सलग 5 ते 8 दिवसाचा पाऊस तिथं पडलेला नाही याची रिपोर्ट गुगलच्या आणि मॅपिंगच्या आधारे त्या ठिकाणी सायंटिफिकली प्रूव्ह करून दाखवल्यानंतर त्याबाबतच्या पंचनाम्यावर ज्या पीक विमा कंपन्यांनी या ठिकाणी आपण जी मंडळं घोषित केलेली आहेत अग्रिमसाठी, तिथं त्यांना 25% द्यावे लागतील आणि ती लवकरात रक्कम मिळेल। स्वतः माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या सर्व राज्याच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कंपन्यांना आदेशित केलेलं आहे की पीक विम्याची अग्रिम रक्कम ही तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी। आरआरसीच्या नोटिसा बजावून पण अनेक कारखान्यांकडून FRP रक्कम जी आहे हे लक्षात घ्या। हा विषय नक्कीच तुम्ही विचारताय तो सहकार विभागाशी आहे, पण शेवटी काय की ऊस म्हणलं तरी शेती आलंच। आता ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या पद्धतीनं सहकार कायद्यानुसार FRP मध्ये ज्यावेळेस FRP ठराविक दिवसाच्या काळात दिल्या जात नाही त्याच्यानंतर जी कारवाई होणं अपेक्षित आहे ती कारवाई नक्की होणार। कधीपर्यंत मिळेल? मी तुम्हाला तेच सांगितलं की शेतकऱ्यांना अग्रिम हा कसल्याही परिस्थितीत आमचा प्रयत्न आहे की दिवाळीच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा ज्या आधी घोषित केलेले मंडळ आहेत आणि जे पीक विमा कंपनी कृषी विभाग आणि महसूल विभागाने सर्वे करून त्या पंचनाम्यावर सह्या केलेल्या आहेत, अशा सगळ्या अधिसूचित केलेल्या मंडळांचा 25% अग्रिम विमा हा दिवाळीच्या आत सरकार देण्याचा कंपन्यांना आदेशित करून प्रयत्न करणार। तर 9% क्षेत्र वाढवणार यावेळी रब्बीचा असं तुम्ही म्हणता प्रस्तावित आहे। वस्तुस्थिती तुम्ही पण सांगितली की पाऊस हा सुमार झालेला आहे, नाही कसं, कारण आजही म्हणजे विहिरी असू द्यात किंवा कॅनलला आवर्तन जात नाही, शेतकरी यावरची कोरडीत आहे, असं असताना कसं साधलं नाही। ह्या बैठकीत आजच्या तुम्ही जो उपस्थितीत केलेला प्रश्न आहे तोच प्रश्न मी माझ्या कृषी विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा उपस्थित केला की एकीकडे सुमार पाऊस या ठिकाणी दिसतोय आणि तो पाऊस दिसत असताना क्षेत्र वाढतंय, त्याचं कारण काय? तर अनेक ठिकाणी ज्या सप्टेंबरमध्ये पाऊस पडला, सप्टेंबरमध्ये पाऊस पडल्यानंतर बऱ्यापैकी थोडीशी जमिनीमध्ये ओल आहे, ती ओल या ठिकाणी दिसते आणि जी वाढ झालेली दिसते ती वाढ सुद्धा आपण म्हणतोय की काही विदर्भामध्ये जे रब्बीचं क्षेत्र कधी वाढत नव्हतं त्या विदर्भामध्ये सुद्धा भाताचं क्षेत्र कमी होऊन 5000 हेक्टरनी त्या विदर्भामध्ये सुद्धा रब्बीचं क्षेत्र वाढलंय। असे काही नवे क्षेत्र आहेत की ज्या नव्या क्षेत्रामध्ये वाढ झाल्यामुळे 9% वाढ आपल्याला या ठिकाणी दिसते आहे। आज परिस्थिती पाऊस सप्टेंबरमध्ये पडला म्हणजे उशिराचा पाऊस पडला, काही ठिकाणी रिटर्न मान्सून आता अमरावतीमध्ये मागच्या 8 दिवसामध्ये पाऊस पडला। अशा परिस्थितीमध्ये तिथलं जे काही क्षेत्र रब्बीचं जे आपण गृहीत धरलं नव्हतं ते आता आपण गृहीत धरतो, असं 9% आपण यावेळेस वाढ या ठिकाणी दिसते। गहू आणि ज्वारी हे काय आपण अवलंबून होणार नाही। गहू आणि गव्हाला तर 3 पाणी द्यायचे म्हटलं तर तुमच्या विहिरीत पाणी लागणार। आता एक लक्षात घ्या की विहिरीत पाणी नाही असं आपल्याला कोण म्हणलं? माझ्या स्वतःच्या विहिरीत पाणी नाही, तुमच्या स्वतःच्या विहिरीत नसेल अवस्था आहे। अरे मी पण मराठवाड्याचाच आहे, मी मराठवाड्याचा मागासलेल्या बीड जिल्ह्यातलाच आहे। विहिरीत पाणी आहे, लाईटमुळं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, बोरमध्ये पाणी आहे, बोरचं पाणी खाली गेलेलं आहे, त्यामुळे ज्या पॉवरच्या मोटर बसवलेल्या आहेत त्या पॉवरच्या मोटरनी पाणी मिळालं जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती आहे। या परिस्थितीला सामोरं जातो। ही परिस्थितीला सामोरं जात असताना सुद्धा आपण म्हणूनच मी आपल्याला म्हणलं की ज्वारी असेल गहू असेल याचं क्षेत्र यावर्षी आपल्याला कमी दिसतंय।
मक्याचं क्षेत्र वाढलंय, हरभऱ्याचं क्षेत्र वाढलंय, हे आपण लक्षात घेतलंच नाही. म्हणून हे जर लक्षात घेतलं असतं कदाचित आपण हा प्रश्न विचारला नसता गव्हाचा आणि ज्वारीचा. मी आपल्याला सांगितलं की गहू आणि ज्वारीचे क्षेत्र हे या ठिकाणी कमी झालंय, हरभऱ्याचं क्षेत्र वाढलंय, मक्याचं क्षेत्र वाढलंय. आणि मक्याचं क्षेत्र का वाढलंय तर जाणीवपूर्वक ही दुष्काळाच्या संदर्भातली परिस्थिती, चाऱ्याच्या संदर्भातली परिस्थिती समोर लक्षात येत असताना आपल्याला मक्याचा या ठिकाणी चारा हा पशुधनासाठी देणं आवश्यक आहे आणि त्याचा पैसा सुद्धा शेतकऱ्याला मिळेल. या दोन्ही अडचणीतून आपल्याला मार्ग काढता येईल यासाठी हे क्षेत्र जाणीवपूर्वक वाढवलेलं आहे. तर पडळकर सातत्याने पवार आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक, शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.